तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे अर्णव हा ताईकडे आलेला असतो आणि आता तो अंजलीला म्हणत असतो, ताई बरं वाटतंय ना तुला आता, ठीक आहेस ना तू? त्यावर अंजली म्हणते, हो रे ठीक आहे मी आता. त्यावर अर्णव तिला विचारतो, तुला अशी अचानक चक्कर का आली? त्यावर ताई सांगत असते, अरे ते तू असं अचानक घरातून निघून गेलास आणि नंतर ईश्वरीच्या बाबांनी तुझ्यावरती हात उचलला, याचे काय काय परिणाम होतील हे यांनी मला समजावून सांगितलं आणि मग मला टेन्शन आलं. वाटत होतं तू कुठे गेला असशील, काय करत असशील, काय झालं असेल वगैरे वगैरे. टेन्शन आले सतत डोक्यातून जात नव्हत्या आणि मग त्यामुळे मला फक्त साधी चक्कर आली. पण आता ठीक आहे, मी व्यवस्थित आहे. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, सॉरी ताई, माझ्यामुळे आज तुला इतका त्रास झाला खरंच. त्याबरोबर आता अर्णवला थोडं वाईट वाटत असतं. तर लगेचच आता अंजली त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला म्हणते, ठीक आहे रे, असू दे, पण अर्णव आता तू मला एक वचन दे. त्यावर अर्णव विचारतो, प्रॉमिस कशाचं? त्यावर ती त्याला सांगते, तू पुन्हा कधीच असं वागणार नाहीस, घरातून निघून जाणार नाहीस, बरोबर? त्याबरोबर अर्णव लगेच ताईच्या हातावर हात ठेवतो आणि तिला हे वचन देऊन टाकतो. मग आता पुढे ताई त्याला म्हणते, बरं अर्णव, मला सांग, ईश्वरीच्या बाबांना तू आणि तिने भेटलेलं नको आहे ना? त्यावर अर्णव म्हणतो, हो. त्याबरोबर लगेचच ताई त्याला विचारते, मग असं एवढं कोणतं महत्त्वाचं काम आहे रे तुझं तिच्याकडे की तुला एवढं डेस्परेटली तिला भेटायचं आहे? त्यावर अर्णव म्हणत असतो, नाही ताई, तसं काही नाही आहे. त्याबरोबर अंजली ताई म्हणत असते, अरे असं काय करतोयस चिंटू, मला सांग ना, तू मला सांगू शकतोस. हे बघ, तुझं जे काही काम आहे ना ते तू मला सांग, मी बोलेन ना तिच्याशी फोनवर, सांग तू मला. त्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो की नाही गं ताई, खरंच इतकं काही महत्त्वाचं काम नाही आहे माझं, खरंच. त्याबरोबर आता अंजलीताई म्हणत असते, अरे असं काय करतोयस, आहे तुझं काम, तू सांग मला, तुझ्या मनात जे आहे ना ते सांग, मी सांगेन, खरंच सांगेन तिला मी ते. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो की नाही गं ताई, खरंच काहीच महत्त्वाचं नाही आहे. आता खरं तर अर्णव काहीच काम नाही आहे असं बोलत असतो, कारण अर्णवला डॉक्टरांनी सांगितलेले शब्द आठवतात. सध्या त्यांना मानसिकरित्या कोणताही धक्का सहन होणार नाही, त्यामुळे त्यांना कुठलीही वाईट बातमी किंवा वाईट गोष्ट कळू देऊ नका. त्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो, ताई बाय द वे, तू अजून रेडी झालेली नाही आहेस? त्याबरोबर अंजली म्हणत असते, रेडी? आज का रेडी व्हायचं आहे? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई राखी बांधून घ्यायची आज तुझ्याकडून मला, विसरलीस तू यावर्षी? त्याबरोबर अंजली लगेचच हसते आणि म्हणते, मी कशाला विसरू, माझ्या व्यवस्थित लक्षात आहे हा, तू माझं गिफ्ट विसरलं नाही आहेस ना अर्णव? त्याबरोबर अर्णव म्हणतो, गिफ्ट? त्याबरोबर अंजली म्हणते, चिंटू. त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही विसरलेलो, तू सांगितलेलं आहे. त्याबरोबर लगेचच आता अंजली खुश होते. अर्णव म्हणतो, रेडी होऊन ये पटकन खाली, मी वाट बघतोय. त्यावर अंजली होकार देते आणि तिकडनं निघते तयार व्हायला जाण्यासाठी. तर आपण पाहतो अर्णव हा आता मनात म्हणत असतो, ताई ह्यावर्षी मला तुला जे गिफ्ट द्यायचं आहे ते देता आलं ना तर खूप बरं होईल. तर आपण दुसरीकडे पाहतो की इशू ही गप्प, एकदम गप्प बसलेली असते, शांत, आणि काल घडलेल्या प्रकाराचा ती विचार करत असते. ASR ज्याच्यासमोर फक्त लोक उभं राहायला थरथर कापतात, त्यांच्या कानाखाली मारलेली असते तिच्या बाबांनी. त्यामुळे आता इशू त्या गोष्टींचा विचार करत असते. इतक्यात तिकडे आई येते आणि आई ही इशूला आता चहा देते आणि पुढे तिला विचारत असते, इशू काय गं, तुला नाश्त्याला का हवं आहे, पोहे बनवू की उपमा आहे तो देऊ? त्याबरोबर इशूचं लक्ष नसतं. आई तिला हाताने हलवते आणि म्हणत असते, इशू काय, कुठे लक्ष, कालच्याच गोष्टींचा विचार करतेस ना? त्याबरोबर इशू म्हणत असते, नाही गं आई, तसं काही नाही आहे. तर आई इशूला सांगते, हे बघ, आता जे घडून गेलं त्याचा इतका वेळ विचार करत बसू नकोस बाळा, त्याने फक्त तुला त्रास होईल, बास, बाकी काहीच नाही. त्याबरोबर इशू म्हणते, हो. आणि मग इतक्यात बाबा तिकडे फोनवर बोलत बोलत येतात. हो हो हो, चालेल चालेल, पाठवून द्या ना गुरुजी तुम्ही. आई विचारते, काय हो, कोणाशी बोलत होतात? बाबा म्हणतात, अगं आपले इंदौरचे जे गुरुजी आहेत ना, त्यांचा एक भाऊ आहे, तो इथेच राहतो दादरमध्ये. तर मग मी असा विचार केला, आपण जाऊन त्यांच्याकडूनच लग्नाचे मुहूर्त काढून घेऊन येऊ इशूच्या आणि राकेशजींच्या, आणि नंतर मग राकेशजींना आणि मास्तरांना दाखवू, त्यांना जे योग्य वाटेल तो मुहूर्त पकडू आणि मग लग्न धरू. आजच जाऊया मग आपण, तुला काय वाटतं माझ्या ह्या मताबद्दल? त्यावर लगेचच आता आई म्हणते, हो हो, मलासुद्धा पटतं, मी एक काम करते, पटकन आवरून येते, मग आपण दोघं निघूया. त्याबरोबर बाबा म्हणतात, हो हो, जा पटकन आवरून ये. आता आई आवरायला निघून जाते.
तर बाबा इशूला सांगत असतात, हे बघ इशू, काल जे घडलं ना ते अतिशय योग्य होतं. अगं, त्या अर्णवला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली काल. आता तू फक्त या गोष्टींचा फार विचार करत बसू नको. आता तुझं लग्न होणार आहे की नाही, मग तू आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार कर, तुझ्या सुखी संसाराचा विचार कर. काल जे घडलं ते घडून गेलं आता. त्याबरोबर इशू म्हणते, बाबा, त्याबरोबर बाबा म्हणतात, ऐक माझा आधी पूर्ण, आणि मी जे काही करतो ते तुझ्या भल्यासाठीच करतो ना, तुझ्या काळजीपोटी केलं आहे बाळा मी जे काही केलं आहे ते. आणि आज हवं तर क्लाउड किचनला सुद्धा जाऊ नको, हवं तर नाही तू आज क्लाउड किचनला जाऊच नको. त्याबरोबर इशू म्हणते, का बाबा? त्याबरोबर ते म्हणतात, अगं, आपण जरी कितीही सोडून दिलं तरी तो अर्णव नालायक आहे, तो सोडून नाही देणार ना मी त्याच्यावर हात उचलल्याचं. तो ऑफिसला येऊन तुझ्या तिथे तुला त्रास देईल. त्यावर इशू म्हणत असते, बाबा हो अर्णव सर असे नाही आहेत. त्यावर बाबा आता म्हणतात, इशू, आणि मग ते इशूकडे रागाने बघतात. त्यावर इशू म्हणते, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर नाही जाणार मी आज किचनला सुद्धा, आज मी घरीच राहीन. आता मी घरीच राहीन असं इशूने म्हटल्याबरोबर बाबांना जरा बरं वाटतं. बाबा म्हणतात, अगं इशू बाळा, मी हे जे सगळं करतोय ते फक्त तुझ्या भल्यासाठी आणि तुझ्या चांगल्यासाठी करतोय की नाही? मग खरंच सांगतोय बाळा, नको जाऊस आज. तर आपण दुसरीकडे पाहतो की अर्णव हा आता घरात जोरजोराने फुटबॉल आपटत असतो, फुटबॉल खेळत असतो. आता तो इतका घामाघूम झालेला असतो की म्हणजे तो पूर्ण चिडलेला असतो आणि रागात तो ते सगळं करत असतो. त्याला राकेशचं बोलणं सतत आठवत असतं, अरे तू मला मारलंस तर तुझी ती गोंडस बहीण विधवा नाही का होणार? त्याबरोबर मामा त्या ठिकाणी येतो, दरवाजा बंद करतो आणि अर्णवला म्हणतो, अर्णव, अरे काय चाललंय तुझं, काय करतोयस हे सगळं? अर्णव म्हणत असतो, मामा कळत नाही आहे मला मी काय करू ते, अरे डेस्पिरेट झालो आहे मी. तो राकेश माझ्यासमोर एवढे सगळे गेम खेळतोय आणि मी काहीच करू शकत नाही आहे. माझी ताई आणि दुसरीकडे मी सिंदौर, माझ्या दोन्ही इतक्या जवळच्या व्यक्तींचा प्रश्न आहे, पण मला काहीच करता येत नाही आहे. त्या दोघींना साधं अलर्टही करता येत नाही आहे रे. त्याबरोबर मामा अर्णवला सांगत असतो, हे बघ अर्णव, जरा शांत राहा. हे बघ, आपल्याला जर अशा नालायक माणसाला धडा शिकवायचा असेल ना तर शांत राहावं लागतं. त्यावर अर्णव म्हणत असतो, सांग ना मामा, कसं शिकवायचं धडा, सांग, माहिती आहे तुला काय करायला लागेल ते आपल्याला. त्याबरोबर आता मामा म्हणत असतो, तू तू शांत हो बरं, शांत हो. हे बघ, ह्या अशा वेळी कितीही मनात राग असला ना तरीही तो दाखवायचा नसतो. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून आपल्याला वावरावं लागतं. तेव्हाच ह्या अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना आपल्याला अद्दल घडवता येते. तू जर हा असा ओव्हर पॅनिक होत राहिलास ना तर सगळी गडबड होऊन जाईल अर्णव. तू विचार कर थोडा माझ्या बोलण्याचा, शांत राहा. त्याबरोबर मामा म्हणत असतो, ऐक, काहीतरी करू आपण. इतक्यात आकाश दरवाजा ठोठावतो. मामा म्हणतो, मी दरवाजा उघडतोय, तू शांत राहा. अर्णव होकार देतो आणि केस सरळ करतो. त्याबरोबर आकाश आता रूममध्ये येतो आणि अर्णवला म्हणत असतो, दादा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अर्णव विचारतो, काय झालं आहे? त्यावर आकाश सांगत असतो, अरे आपली जी बँगलोरची ब्रांच आहे तिथे ते लीगल क्रायसिस आले होते मागे, ते आणखीन गोष्टी वाढलेल्या आहेत आणि आता तिथे सगळं मॅनेज करणं, हँडल करणं खूप अवघड जातं आहे. मला असं वाटतं की तुला बँगलोरला जावंच लागेल. जोपर्यंत तू तिकडे जात नाही तोवर तिकडच्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर मॅनेज होणार नाहीत. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मी? त्याबरोबर लगेचच मामा म्हणतात, नाही अर्णव थांब. आकाश बाळा, काय झालं आहे नक्की तिकडे? त्याबरोबर आकाश म्हणत असतो, बाबा अहो सगळं खूप क्रायसिसवालं आहे, इनलिगल गोष्टी घडल्या आहेत तिकडे आपल्या कंपनीविरोधात, त्यामुळे आता हे सगळं एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे आणि तुम्हाला नाही लक्षात देणार. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणायला लागतो, अरे तू सांग मला, मला जितकं कळेल तितकं मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. त्याबरोबर आता लगेचच आकाश म्हणत असतो, बाबा वेळ वाया जाईल. त्याबरोबर आता लगेचच अर्णवसुद्धा म्हणत असतो, हो मामा, आकाश बरोबर बोलतोय. मामा म्हणतात, कदाचित ह्याच्यातूनच काहीतरी मार्ग निघू शकतो. अर्णव, कळतंय का तुला कोण जाईल तिकडे? त्याबरोबर अर्णवच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, हां हां आकाश, तू मामाला एक्सप्लेन कर, मे बी काहीतरी ऑप्शन इथेच सापडेल आपल्याला. त्याबरोबर लगेचच आता आकाश हा सगळं काही मामांना व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. त्याबरोबर आता मामा म्हणतात की ओके, असं झालं आहे का हे सगळं? त्याबरोबर आकाश म्हणतो, हो, इतके सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत बाबा. दादा काय करायचं मग? तर दुसरीकडे नमुताई आणि इशू बोलत बसलेले असतात. नमुताई इशूला म्हणत असते, इशू काय आहे तुझ्या मनात ते सांग मला. इशू म्हणते, ताई अगं काहीच नाही आहे, तुला असं का वाटतं? त्यावर नमुताई म्हणते, माझी जी इशू नेहमी सतत खुश असायची, आनंदी असायची, मजा मस्ती करायची, आता ती अशी गप्प गप्प का राहते? सांग ना, आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर. त्याबरोबर इशू म्हणत असते,
नमुताई अगं नाराज नाही आहे मी, आता दुसऱ्या घरी जाणार लग्न करून म्हटल्यावर थोडासा उदासपणा तर येणारच ना. त्यावर ताई म्हणत असते, इशू येतो ना, नाराजी येते, पण तुझ्यात जी नाराजी आहे ना ती वाली नाराजी नाही आहे, समजतं आहे मला. इशू अगं तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून टाक ना, तुला का कळत नाही आहे तुला काय वाटतंय ते. काही रस्ते असे असतात ना इशू की तिथून आपल्याला युटर्न नाही घेता येत. त्याबरोबर ताईला आता इशू म्हणत असते, ताई तुला जे वाटतंय ना तसं खरंच नाही आहे काही. त्यावर आता ताई म्हणत असते, अच्छा म्हणजे तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे का, म्हणून तुला मला काही सांगायचं नाही आहे का. त्यावर इशू म्हणते, अगं ताई तसं का असेल, असं खरंच काही नाही आहे. त्याबरोबर ताई इशूला म्हणत असते, सांग ना तुला आज अर्णव सरांची आठवण काय येते. बाबांनी अर्णव सरांना मारलं, त्यांच्यावर हात उचलला, तेव्हा तुला वाईट का वाटलं, तुझ्या डोळ्यात पाणी का आलं, तुझी एवढी वाईट अवस्था का झाली. सांग इशू, बघितली आहे मी तुझी परिस्थिती, आहे तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर. अगं इशू, आत्ताही जर तुला तुझ्या फिलिंग्स कळत नसतील ना तर तू राकेशजींबरोबर लग्नाला उभं राहून खूप मोठी चूक करतेस तुझ्या आयुष्यातली, कळतंय का तुला. तर आपण दुसरीकडे पाहतो, वल्लरी मामी हे आजीकडे आलेली असते आणि आजीला म्हणत असते, आई मला माहिती आहे तुम्ही नक्की अर्णव किंवा अंजलीचा दोघांपैकी कोणाचा तरी एकाचा विचार करताय, बरोबर ना, काळजीत म्हणूनच आहात ना. त्यावर आजी होकार देते. त्यावर लगेचच वल्लरी मामी म्हणते, पण एक खरं सांगू का तुम्हाला, आपल्या अंजलीची काळजी घेण्यासाठी आपले जावई बापू आहेत, पण आपल्या अर्णवची काळजी घ्यायला मात्र कोणी नाही आहे. आपला अर्णव बिचारा एकटा पडलाय हो. त्यावर आजी म्हणते, तू मला आत्ता हे सगळं का सांगतेस. त्याबरोबर लगेचच मामी म्हणत असते, अहो असं काय करताय, जर आपल्या अर्णवलाही आता बायको असती तर तिनेही त्याची काळजी किती चांगली घेतली असती, किती छान तिने त्याला समजून घेतलं असतं ह्या परिस्थितीत. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी लावण्य येते. लावण्य आजीला नमस्कार करत म्हणजे, गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग मामी. त्यावर ते दोघी तिला गुड मॉर्निंग करतात. तर आजी लावण्याला विचारते, लावण्या काय गं, आज तू एवढ्या सकाळ सकाळ रेडी आहेस. त्यावर लावण्या म्हणत असते, हो आजी, ॲक्च्युली आज मीच लवकर उठले आणि माझं मम्माबरोबर सुद्धा बोलणं झालेलं आहे. मम्माने सांगितलं आहे की ती बोलेल तुमच्याबरोबर, ती करेल तुम्हाला कॉल. आणि मलासुद्धा असंच वाटतं आहे की आपण लग्नाची घाई नको करायला, आपण लग्न जरा पुढे पोस्टपॉनच करू. घरात ऑलरेडी एवढे कॉम्प्लिकेशन्स आहेत, माझी इच्छा नाही आहे अजून काहीतरी नवीन व्हावं. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते, नाही लग्न काही पोस्टपॉन वगैरे होणार नाही आहे, मी बोलेन तुझ्या आईबरोबर, ते झालंच, पण तरीही लग्न हे आपण ठरवलं आहे त्यावेळी व्हायलाच हवं, समजलं ना तुला. लग्न पोस्टपॉन करायचं नाही आहे. त्याबरोबर लगेचच लावण्य मनातून खूप खुश होते, पण आजीच्या समोर ती एक्साइटमेंट दाखवत नाही. ती म्हणते, आजी तुम्ही म्हणताय तसं, तुम्ही जे म्हणाल तेच होईल, काळजी करू नका. त्याबरोबर लगेचच आता इकडे आकाश आणि मामा बोलत आलेले असतात. हो ना, खरंच खूप कॉम्प्लिकेशन आहेत ना, मलासुद्धा कळत नाही आहे काय करायचं बाबा, अहो खूप अवघड आहे ते सगळं. त्याबरोबर लगेचच आता लावण्य विचारते, व्हॉट्स रॉंग आकाश, काय झालं आहे. त्याबरोबर लगेचच आकाश सांगायला लागतो, अगं लावण्या, ॲक्च्युली आपली जी बँगलोरची ब्रांच आहे ना तिथे काही लीगल क्रायसिस आलेत, सो ते सगळं आता हँडल करणं तिकडच्या लोकांना अवघड जातं आहे, म्हणून मे बी आता दादाला तिकडे जावं लागेल. जेव्हा दादा तिकडे जाईल तेव्हाच या सगळ्यावरती काहीतरी सोल्युशन निघेल, तेच बोलतो मी आणि डॅड. त्याबरोबर लगेचच आता इथे लावण्य विचार करायला लागते, अरे आत्ता कुठे आजी म्हणाल्या होत्या की आमच्या लग्नाचा मुहूर्त लवकरचा काढायचा म्हणून, आणि लगेच हा आकाश हे सांगायला आला. आता AR जर तिकडे गेला तर लग्न कसं होईल. त्याबरोबर मामा म्हणत असतो, पण मला खरं सांगू का काय वाटतंय, यावेळेस ना आपण अर्णवला तिकडे नको पाठवायला, त्याची सध्याची परिस्थिती बरी नाही आहे, म्हणून आपण आकाशला तिकडे पाठवून देऊयात का. त्याबरोबर लगेचच आता लावण्य म्हणते, हो एक्झॅक्टली मलासुद्धा तेच वाटतं. वल्लरी मामी म्हणते, हो मलाही तसंच वाटतं. तर आता इथे लगेचच लावण्य म्हणत असते, आणि तसंही ARने तिकडे गेला तरीसुद्धा खूप म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. त्यापेक्षा जर आकाश तिकडे गेला तर सर्व गोष्टी तो प्रॉपरली व्यवस्थित मॅनेज करू शकेल. तर आता लगेचच मामा म्हणतो की ठीक आहे, मग आपण आकाशला पाठवू, पण मला काय वाटत होतं आपण जर जावई बापूंना पाठवलं असतं तर. नाही म्हणजे कसं, ते वकीलही आहेत ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे आकाश म्हणतो की हो एक्झॅक्टली आपण पाठवू शकतो जिजूंना, उलट जिजू सगळं काही तिकडचं व्यवस्थित हँडल करतील, लीगल होईल सगळं. त्याबरोबर लगेचच आता इकडे वल्लरी म्हणते, हो ना मलासुद्धा हेच पटतं आहे. त्याबरोबर लगेच आता लावण्यसुद्धा म्हणते की हो आय अग्री विथ यू मामा, बिकॉज काय आहे ना, जिजू वकील आहेत,
त्यामुळे लॉयर असल्या कारणामुळे त्यांना पुढच्या गोष्टी सगळं मॅनेज करणं अवघड नाही जाणार फारसं. तर आता लगेचच पुढे मामा म्हणतात आकाशला पाठवायला हरकत नव्हती, पण जर आकाशही निघून गेला तर मग एकट्या लावण्यावरती सर्व कामांचा भार पडेल ना, म्हणून मी बोलत होतो. बाय द वे आई, तू बोलशील ना मग जावई बापूंबरोबर, तू सांग त्यांना की तुम्ही जा म्हणून. त्यावर आजी म्हणते अरे मी कशाला, तू बोललास तरी ते तुझंही ऐकतील की. त्यावर आता मामा म्हणायला लागतो अगं हो ऐकतील गं, पण काय आहे ना, आपल्या बिझनेसच्या बाबतीत माझं मत एवढं फारसं काही वजनदार पडत नाही. तू बोललीस तर कसं वजन वाटेल त्या शब्दाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जावई बापूंना अंजलीची खूप काळजी लागून राहिलेली आहे. त्यामुळे अंजलीला सोडून जायचं म्हटलं तर त्यांना जरा जीवावर येईल, टेन्शन येईल. मग तू त्यांना पटवून दे की अंजलीची काळजी तुम्ही करू नका, तिची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण इथे आहोत, मग ते जातील. त्याबरोबर आजी म्हणत असते हो हे तुझं बरोबर आहे, जावई बापूंना अंजलीची खूप काळजी असते, पण कामही आपलं महत्त्वाचं आहे, शेवटी कंपनीचं काम आहे, तू काळजी करू नकोस. मी बोलते जावई बापूंबरोबर, मला खात्री आहे ते मला नाही म्हणणार नाही आणि आपल्या कामासाठी नक्की बँगलोरला जातील. मी बोलून घेईन त्यांच्याशी आजच. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहत असतो, इशू म्हणत असते नमुताई तू ना स्वतःचं एक मत बनवून घेतलेलं आहेस आणि तू त्याच मतावरती चाललीस, म्हणून तू सारखं मला तेच विचारत आहेस, कळलं तुला. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते की तुला वाटतंय तसं काही नाही आहे. त्यावर लगेचच इशूला नमुताई म्हणते पण तू खुश नाही आहेस इशू. त्यावर इशू म्हणते हे बघ माझे डोळे, इथे तुला दुःख तरी कुठे दिसतंय. अगं मी दुःखी नाही आहे ताई. त्याबरोबर नमुताई म्हणते ठीक आहे, तुला नाही बोलायचं ना माझ्याशी या विषयावर इशू, नको बोलूस. आजच्या नंतर पुन्हा कधीच मी तुझ्याशी या विषयावर बोलायला येणार नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की झाली आज, तुझ्या बहिणीवरती अजिबात भरोसा राहिलेला नाही आहे, म्हणूनच तर तू असं वागतेस ना, नाहीतर आत्तापर्यंत तुझ्या मनात जी काही चलबिचल सुरू आहे ती तू मला सगळी खरी सांगून टाकली असतीस. पण आता बस, आता मी पुन्हा तुला या विषयावर काहीच विचारणार नाही. एवढं बोलून नमुताई तिकडनं निघून जाते. इशू मात्र नमुताई करत राहते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता अंजली ही आकाश आणि अर्णव दोघांनाही रक्षाबंधन निमित्त राख्या बांधते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता आजी ही राकेशला सांगत असते की जावई बापू बँगलोरला आपल्या कंपनीचे थोडेसे प्रॉब्लेम झालेले आहेत, तर तुम्ही तिकडे जाल का. त्याबरोबर राकेश म्हणत असतो मी गेलो असतो आजी, पण इथे अंजली. त्याबरोबर मामा तिकडे येतो आणि म्हणत असतो तुम्ही अंजलीची काळजी नका करू जावई बापू, अंजलीची काळजी घ्यायला आम्ही इथे सगळेजण आहोत ना, तुम्ही जा तिकडे कंपनीचं काम बघा. त्याबरोबर लगेचच आता राकेश हा मामाकडे बघतो, तर मामा त्याला डोळ्याने खुणावतो, जा आता. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते जावई बापू तुम्ही खरंच काळजी करू नका अंजलीची, आम्ही सगळे आहोत ना इथे, मी आहे, चिंटू आहे, लावण्य आहे, वल्लरी आहे, आकाश आहे, आम्ही सगळे मिळून घेऊ ना तिची काळजी. पण आता सध्या आपल्या कंपनीचं कामही तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणते तुम्ही जाल ना. त्यावर मात्र आता इथे राकेशचा नाईलाज होतो आणि तो गप्प बसतो. तर दुसरीकडे आई आणि बाबा हे गुरुजींना भेटून आलेले असतात. बाबा खूप खुश असतात. तर आता नमुताई म्हणते बाबा काय झालं, इतके खुश का आहात. त्यावर बाबा म्हणतात अगं इशूच्या लग्नासाठी खूप सगळे मुहूर्त सापडले आहेत. त्याबरोबर लगेचच आता नमुताई म्हणते मग कुठला मुहूर्त सापडला जवळचा बाबा. त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणतात अगं 15 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. आता हे ऐकून मात्र इशूला आणि नमुताईला खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.